तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात। अगदी सोपा असा हा मसाले भात आहे। त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचे आहे। त्याच्यासाठी आपण घेणार आहोत एक सुकं खोबरं बारीक जे उभं कापायचं, त्याला 4-5 मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर, त्याला चांगलंच वाटून घ्यायचं आहे। लागेल एवढं पाणी टाकायचं। तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट तयार झाली आहे। आता एका भांड्यात आपण तेल टाकून काजू चांगले फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर त्यांना आपण काढणार आहोत। आता तेल चांगलंच गरम झालं आहे। त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं 1 चमचा जिरं, अगदी थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि 2 उभे चिरलेले कांदे। त्याला आपण चांगलंच परतून घेणार आहोत। अगदी लालसर रंग होईपर्यंत असं परतून घ्यायचं त्याला चांगलंच। त्यानंतर आपण त्यात वाटण केलेलं टाकायचं आहे। जो आपण मसाला बनवला होता तो अगदी 2 ते 3 चमचे टाकायचे। त्याआधीच आपण कांद्यात हळद आणि मीठ टाकणार आहोत। कांद्यात मीठ टाकल्याने कांदा लवकर भाजला जातो। त्यानंतर आपण त्यात ते वाटण बनवलं होतं ते टाकायचे, अगदी 2 ते 3 चमचे, आणि त्याला चांगलंच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता आपण कांदा आणि मसाला चांगलाच फ्राय केलेला आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत एक उभं चिरलेलं टोमॅटो आणि त्याला चांगलंच परतून घेणार आहोत। मग आपण त्यात थोडेसे वाटाणे पण घालायचे। तुम्हाला ज्या भाज्या हव्यात तुम्ही त्या ॲड करू शकता, म्हणजे गाजर, बीट जे हवं आहे ते तुम्ही ॲड करू शकता। मी इथे अगदी साध्या पद्धतीने आणि झटकन असा हा भात बनवला आहे। आता आपण यात ॲड करणार आहोत गरम मसाला, त्यानंतर आपण त्यात काळं तिखट पण ॲड करणार आहोत आणि 1 चमचा किचन किंग मसाला, आणि त्यात चांगलंच परतून घ्यायचं आहे। मग आपण त्यात पाणी टाकायचं आणि आपण धुतलेले तांदूळ त्यात टाकायचे आणि चांगलीच उकळी येऊन द्यायची आहे। तुम्ही आता पाहू शकता कालवणाला चांगलीच उकळी आली आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता आपला भात रेडी झाला आहे। आपण जे काजू फ्राय केले होते ते आपण त्याच्यावर टाकूया आणि आपला मस्त असा मसाले भात तयार झाला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किशमिश पण टाकू शकता।